असते. सगळ्यांना गुड फ्रायडे आठवतं, सगळ्यांना ईस्टर आठवतो, सर्वांना न्यू इयर आठवतं, सगळ्यांना निश्चितच आपल्याला ख्रिसमस आठवतो, परंतु हा दिवस विसरून जातो. परंतु हा दिवस देखील अतिशय महत्वाचा असा दिवस आहे, कारण की या दिनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गाच्या मध्ये जाणं झालेलं आहे, ज्याला स्वर्गारोहण म्हणतो. आणि त्यामुळे आज थोडक्यामध्ये या विषयाकडे आपण बघणार आहोत. आणि इथे आपल्याला वचन येणे प्रकारे दिसतं की येशू ख्रिस्त आता आपल्या सर्व शिष्यांना घेऊन एक विशिष्ट जागेवर गेलेला आहे, आणि त्या जागेचं नाव आहे जैतुनाचा डोंगर. काय नाव आहे त्याचं? बोला जोरात. जैतुनाच्या डोंगरावर तो गेलेला आहे. त्याच्याबरोबर त्याचे 11 शिष्य आहे. आणि मग त्यानंतर ते 11 शिष्यांसह तो इथे असताना त्यांनी एक थीम दिलेली आहे, एक जबाबदारी दिलेली आहे. आणि तो 8व्या वचनामध्ये म्हणतो, जे प्रेषितांच्या कृत्याचं जे थीम आहे किंवा ध्येय वाक्य आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्ही यरुशलेम, त्याचप्रमाणे यहुदिया, त्याचप्रमाणे शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हाल. काय व्हाल तुम्ही? माझी साक्षी व्हाल. आणि अनेकदा आपण चर्चमध्ये इथे साक्षी देतो, आणि आपण म्हणतो अनेक चर्चेसमध्ये ते साक्ष दिले जात नाही, पण आपल्या चर्चमध्ये का? कारण की साक्ष हे फार महत्वाचं आहे. कारण की ही साक्ष जगाला दाखवते की तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये किती खोल आहोत, किंवा ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये किती मोलाचा आहे. प्रेज द लॉर्ड. जे बोलत नाही ते हेच दाखवतात की आम्हाला काही ख्रिस्ताचं घेणं देणं नाही, परंतु त्यांना संधी पण मिळत नाही. अनेकदा असे असतात ते चर्च संधी देत नाही. परंतु प्रभूला धन्यवाद असो की आपलं चर्च असं आहे की आपल्या जीवनामध्ये कोणता लहान संडे स्कूलचा मुलगा असो किंवा एक स्त्री असो, पुरुष, प्रत्येकाला आपण साक्ष देतो. ते कशाही प्रकारे बोलो, परंतु ती साक्ष आपण काय करतो? सर्वांच्या साठी इथे प्रसारित करतो, यासाठी की तुम्ही साक्षी व्हाल. म्हणा, तुम्ही साक्षी व्हाल. आम्ही साक्षी देणारे व्हाल. यस, आम्ही साक्षी देणे व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. आणि आज जेव्हा एसेन्शियल डेच्या दिवशी आपण आलेलो आहोत, तर प्रभूची हीच इच्छा आहे की त्याचं आगमन होतो तुम्ही आणि मी साक्षी द्या. आता आपण त्या विषयाकडे वळूया, कारण की आज आपल्याला एसेन्शियल डे चॅप्टर बघायचं आहे. आणि त्यानंतर काय झालेलं आहे की हळूहळू काय झालं की तो येशू ख्रिस्त आता वर 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 उचलला जाणार आहे, वर उचलला जात आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सहसा वर जाणं हे सोपं नाही. आपण खाली पडू शकतो, परंतु वर जाणं हे कठीण आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये विमानासारखं काही इंधन किंवा फ्युल्स नाहीत, तोपर्यंत तुम्ही वर जाऊ शकत नाही. किंवा दुसरं कारण आहे की हवा जर भरलेली असेल, जसे आपण बलूनमध्ये हवा भरतो तर वर जाऊ शकतो, त्याशिवाय आपण तसं वर जाऊ शकत नाही. परंतु येशू आता सर्व ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो पार करत 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 आता हळूहळू वर 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 जाऊ लागला. आता तिचे सगळे जे झाडं आहे, जे मोठे मोठे जैतुनाच्या झाडांचा डोंगर आहे, ते झाड पण आता हळूहळू आता त्याला लहान 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 दिसू लागले. अनेकदा आपण विमानामध्ये प्रवास करतो आणि विमानामध्ये आपण खाली असतो तेव्हा सर्व काही मोठं दिसतं, पण जसं जसं विमान वर 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 जायला लागतं, आम्हाला सर्व बिल्डिंग्स, त्याच्यानंतर सर्व रस्ते आणि सगळं व्यक्ती एकदम हळूहळू लहान 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 दिसतं. काही दिवसानंतर ठिपक्यासारखं दिसतात, आणि मग आपण काय होतं, ढगांच्या मध्ये विमान निघून जातं. त्यानंतर आपलं विजन जे आहे ते आपण बघू शकत नाही. आणि अशा प्रकारची ही घटना तिथे घडलेली आहे. आणि ते सर्व शिष्य वर बघत आहे, सर्व शिष्य त्या आकाशाकडे बघत आहे. आणि तो गेल्यानंतर देखील ते कितीतरी वेळ ते बघत आहे. तेव्हा एक महत्वाची गोष्ट घडली की पुष्कळ वेळ जेव्हा ते डोळे फाडून आणि दुःखी अंतकरणाने बघत आहे की आता येशू गेलेला आहे, आता आमचं काय होणार, अशा प्रकारची भावना घेऊन ते वर बघत असताना त्या दोन इथे लिहिलेले आहे, आकाशामध्ये 2 दिव्य दूत त्यांना दिसतात, ज्यांचे शुभ्र वस्त्र, त्यांना चमकणारे वस्त्रासह ते उभे होते. आणि ते म्हणतात, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत का उभे राहिलेला आहे, का उभे राहिलेला आहे. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात, वाय डू यू स्टँड लुकिंग इन टू स्काय, वाय, तुम्ही का बघत आहात. कारण की त्या शिष्यांची फार इच्छा होती की आता येशूने जाऊ नये,
त्याच्या अगोदरच त्यांनी प्रश्न विचारला 6व्या वचनामध्ये की प्रभूजी या काळात म्हणजे येशू ख्रिस्ताची सेकंड इनिंग सुरू झाली होती. पहिली इनिंग मध्ये तो वधस्तंभावर गेला, मरण पावला. आता तो परत एक बार पुनरुत्थित झालेला, रेझरेक्शन झाल्यानंतर आता त्यांना असं वाटलं येशू कधी मरणारच नाही आणि तो आता सत्ता स्थापन करणार. परंतु येशू ख्रिस्ताने म्हटलं की जे काळ समीपित त्याने त्याच्या किंवा स्वतःच्या अधिकार ठेवलेले ते जाणून घेणे तुमच्याकडे नाही. आता माझं कार्य या जगामधलं पूर्ण झालेलं आहे. आता मी निश्चितच कार्य करणार आहे, परंतु तुमच्यामध्ये राहून नाही. तर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पाठवणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही एकटे नाही, इथे आम्ही बसलेले एकटे नाही. आमच्यामध्ये देव जो पवित्र आत्मा आहे, आणि मागील हा कंटिन्यू संदेश मी तुम्हाला देत आहे की तो जो पवित्र आत्मा प्राप्त करणं अतिशय गरजेचं आहे. कारण की ज्या दिवशी तुम्ही येशूचा स्वीकार केला, ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेतला, आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलेलं आहे आणि तुमचं जीवन आता सामर्थ्यशाली झालेलं आहे. परंतु त्या सामर्थ्याचा उपयोग काय करायचा याकडे देखील आपण बघणं गरजेचं आहे. आणि ते सामर्थ्याचा उपयोग त्यांनी सांगितलं की तुम्ही त्या आत्म्याने भरून साक्ष देणारे व्हा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही साक्ष देणारे व्हा, आणि ती ताकद, ते बळ दिलेलं आहे. आणि त्यानंतर देवदूत म्हणतात की आता तुम्ही इथे थांबायची गरज नाही, तुम्हाला वाट बघायचं एक स्थळ येशूने सुचवलेलं आहे. आणि ते स्थळ आहे की तुम्ही आता यरुशलेममध्ये जाऊन थांबा. आणि ते शिष्य त्यानंतर माडीच्या खोलीवर गेले, आणि माडीवरच्या खोलीमध्ये पुढच्या 10 दिवस ते लागोपाठ प्रार्थना करत. किती दिवस? 10 दिवस. आणि 10 दिवसानंतर आला पेंटिकॉस्ट संडे. आज बरोबर आजच्या नंतर 10 दिवसानंतर आपला जो पुढचा रविवार आहे, त्या दिवशी आपण पेंटिकॉस्ट संडे साजरा करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आता आपण वळणार आहोत की या सगळ्या गोष्टीपेक्षा पुढे की आमची ड्युटीज काय आहे. जस्ट टॉपिक, आमची ड्युटीज काय आहे, आणि त्याकडे आपण जाणार आहोत. कारण की विषय माझा तो आहे, आणि त्याकडे आपण लक्ष लावल्यानंतर प्रार्थना सभेकडे जाणार आहोत की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहणाच्या द्वारे कोणत्या गोष्टी देव केलेल्या आहे. व्हॉट इज द सिक्रेट ऑफ एसेन्शन, काय त्याचं रहस्य आहे. कारण की हे कळालं नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहे. येशूचं जाण्याच्या नंतर किंवा येशूचं अंतराळात घेतल्याचं रहस्य नंतर तुम्हाला आणि मला काय ड्युटीज, काय कर्तव्य, काय जबाबदारी प्रभू देऊन गेले. कारण की इतके दिवस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांच्या बरोबर होता, आता या पुढे तो गेलेला आहे. आणि आता पवित्र आत्म्यासह त्याला काय ड्युटीज पार करायचा. आता तोच पवित्र आत्मा जो शिष्यांबरोबर होता, तोच पवित्र आत्मा जो आमच्या पूर्वजांबरोबर होता, तोच पवित्र आत्मा आज तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. मनुष्य बदलत गेले, पिढ्या बदलत गेले, परंतु जबाबदारी ही बदललेली नाही. आणि त्यासाठी आज आपण या रहस्यामधला पहिली गोष्ट बघणार आहोत, पॉइंट 1 कडे जाणार आहोत. आणि ते हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, आणि आवर रिस्पॉन्सिबिलिटी आफ्टर एसेन्शन. पहिला टॉपिक वाचूया. मत्तय शुभ वर्तमान याचा 28वा अध्याय. मत्तय शुभ वर्तमान याचा 28वा अध्यायातला शेवट एकदम जाऊया. आणि 19 आपल्याला अनेक लोक म्हणतात की आम्ही तुमच्या धर्मामध्ये लोड करत नाही, आम्ही तुमच्या घरामध्ये येत नाही, आम्ही आमच्या धर्माच्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, पण ख्रिस्ती लोक का सारखे सारखे येऊन आमच्या घरामध्ये येतात आणि आम्हाला येशू ख्रिस्ताच्या बद्दल सांगतात, आणि त्यामुळे ते आम्हावर चिडतात, मारझोड करतात, आणि सर्व गोष्टी आम्हाला जगामध्ये दिसून येतात. की का हा प्रश्न नेहमी तुम्हाला आणि मला विचारला जातो की का तुम्ही सुवार्ता गाजवतात, का तुम्ही येशूच्या नावाची घोषणा करतात, का तुम्ही येशूच्या बद्दल आम्हाला सांगतात. तुम्ही तुमच्या चर्चमध्ये बसा, तुम्ही तुमच्या लोकांच्या मध्ये बसा, आणि तुम्ही तुमची प्रार्थना करा, तुम्ही का आमच्यापर्यंत येतात. आणि त्याचं रहस्य जे आहे ते आहे 19 आणि 20 मध्ये. वाचा कोणीतरी जोरात. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या,
जे काही मी तुम्हाला शिकवलं किंवा आज्ञापन दिलेलं आहे ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आमेन. मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर सदोदित आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याला म्हणतात द ग्रेट कमिशन. काय म्हणतात त्याला? द ग्रेट कमिशन. देवाची सर्वात मोठी महान आज्ञा ही आहे आणि ही आपली जबाबदारी आहे की तुम्ही सर्व राष्ट्रामध्ये जाऊन काय करायला? शिक्षण द्या. आणि त्यामुळे जे हे शिष्य होते, ज्यांना आपण डिसायपल म्हणतो, ते एपोस्टल झालेले म्हणजे शिष्य झाले आहे, प्रेषित. ते शिकवणारे झाले. प्रेषित म्हणजे जाऊन लोकांना सुवार्ता गाजवणारे झालेले. आणि देवाची सर्वात मोठी प्रत्येक ख्रिस्ती लोकांसाठी, नुसते सुवार्तिकसाठी, नुसते पाळकसाठी, नुसते एल्डरसाठी नव्हे, तर प्रत्येक भक्तासाठी ज्यांना ख्रिस्त कळालेला. ठेवू नका मर्यादित. येशू म्हणतो तो जाऊन तुम्ही सर्वात सांगा. कुठपर्यंत जाऊन सांगा? पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आत्ताच आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे शिकवलं आहे की तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तुम्ही यरुशलेम, यहुद्या, शमरोट आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझी साक्ष व्हाल. तर पहिली रिस्पॉन्सिबिलिटी, पहिली जबाबदारी ही आहे की तुम्ही जाऊन त्यांना सर्व गोष्टी शिकवा. कारण की याचा हिशोब परमेश्वर तुम्हाला विचारणार. जसं आपण मागे वाचलेलं आहे की जो एक धनी होता, त्याने एकाला 10,000, एकाला 5,000 आणि 1,000 दिले ना. आणि आल्यानंतर त्यांनी परत त्याचा हिशोब घेतला. त्याचप्रमाणे आपल्याला देवाने हे काहीतरी दिलेलं आहे. प्रत्येकाला निश्चितच देवाने काही कमी जास्त जरी दिलं असलं, परंतु तो त्याचा हिशोब विचारणार आहे. असं नाही की मला ख्रिस्त कळाला, मला वचन कळालं, आता मी माझ्यापर्यंत ठेवल, मी आशीर्वाद झालो, प्रेज द लॉर्ड. मला या सगळ्या गोष्टी आपण अनेकदा म्हणतो, परंतु जे तुला कळालेलं ते लोकांपर्यंत कळवणं तुझी जबाबदारी आहे. आज आपण या ऑनलाईन मिनिस्ट्रीच्या द्वारे लाखो लोकांपर्यंत जातो. का जातो? कारण की जे आम्हाला ख्रिस्ती मंडळीमध्ये मिळालेलं आहे ते आम्ही इथून पुढे लोकांपर्यंत प्रसारित करावं. प्रेज द लॉर्ड. हा. आणि त्याचप्रमाणे आपली वैयक्तिक जबाबदारी नुसतं ऑनलाईन पुरेसं नाही, तर आपण आपल्या शेजाऱ्यांना, मित्रांना आणि त्याचप्रमाणे जे घरचे लोक आहेत त्यांना देखील या सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहे. आणि ते शिकवत असताना आपली रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे, जबाबदारी ही आहे की देवाने तुम्हाला जे दिलं ते सांगा. परंतु ते देत असताना तुम्ही म्हणता, अहो पाळक साहेब मला नीट बोलता येत नाही, अहो पाळक साहेब, अहो त्यासाठीच तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला दिलं. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो तुमचे तू मुख उघड म्हणजे मी ते भरीन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काही करायचं नाही, मुख उघडायचं आहे. आपण खूप घाबरलेले, खूप बेभीत असतो. मला अरे ते तू कोण आहे बोलणार? शिष्य देखील कोणी नव्हते. पेत्राला देखील असं वाटत होतं की मी करू शकेन की नाही. तो काही फार प्रोफेशनल टीचर किंवा फार थिओलॉजियन्स होता असा नव्हता. तो मासे मारणारा व्यक्ती होता, तो फिशर होता. परंतु जेव्हा त्याने तोंड उघडलं, पहिल्याच दिवशी 3,000 लोक प्रभूकडे आले. प्रेज द लॉर्ड. कारण की तो नाही, त्याच्याद्वारे कोण बोलत होता? पवित्र आत्मा. त्याच्याद्वारे देव जो पवित्र आत्मा बोलत होता. आणि यामुळे प्रियांनो, प्रथम आपल्याला द ग्रेट कमिशन दिलेलं आहे. प्रथम देवाने वर जात असताना येशूने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, ज्याचा हिशोब तो घेणार आहे. याचा हिशोब तो घेणार आहे. आणि ती जबाबदारी ही आहे की जी वार्ता, जी सुवार्ता तुम्हास कळालेली आहे ती इतरांना जाऊन तुम्ही सांगायची आहे. तर पहिला पॉइंट झालेला आहे. पहिल्या पॉइंटमध्ये आपण बघितले अवर रिस्पॉन्सिबिलिटी आफ्टर असेन्शन. आणि यामध्ये आपण जर बघितले तर तो तिकडे गेलेला आहे आणि तुम्हाला आणि मला जबाबदारी घेऊन घेतलेला आहे. आणि इतकंच नाही तर तो तिथे गेल्यानंतर निश्चितच कार्यामध्ये संलग्न आहे. तो काही रिकामा बसला नाही, चला आता सगळी जबाबदारी तुमच्यावर ढकलून दिली, आता मी जातो, आता मी आराम करेल तिथे. जसं आपण अनेक जण असतात की सगळी जबाबदारी आई वडिलांवर सोडून दिली, आता आम्ही लहान आहोत, आम्ही करत नाही. तसं नाही. इथे लहान मोठा कोणीही नाही. प्रत्येकाला जर येशू कळालेला आहे तर येशूने ही जबाबदारी तुम्हाला आणि मला दिलेली. तर पहिली ही रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की एकमेव आणि महत्वाची जबाबदारी आहे की आत्म्याने जे तुम्ही आणि मी भरलेला आहोत, आत्म्याने जे तुम्ही आणि मी सज्ज झालेले आहोत, त्यांनी काय करायचं आहे? ही जबाबदारी पार पाडायची आहे. प्रेज द लॉर्ड.
काय म्हणता, आम्ही म्हातारे आहो, आम्हाला बोलता येते, आम्ही थकले राहो. तुमच्या घरामध्ये येशूने काय केलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये येशूने काय केलेलं आहे घोषित जर तुम्ही करणार नाही तर निश्चितच येशू कळण्याचा काही देखील लाभ नाही. तर शिष्यांना येशू तिथेच त्याने थांबवला असता तर आज सगळ्या जगांमध्ये सुवार्ता गाजली नसती. तर वर जात असताना आपल्याला दिसत आहे की स्वर्गारोहणच्या जवळ जात असताना येशूने सर्वप्रथम तुम्हाला आणि मला काय दिलेली आहे, जबाबदारी दिली. सेकंड पॉइंट कडे आपण जाणार आहोत. कमिंग बॅक, तो परत येत आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं तो सोडून गेला असं नाही, तर तो परत एक वार परत देखील येत आहे. आणि प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आता आपण आज गीत पण गायलेलं आहे की तो परत येत आहे. प्रगटीकरण 22:12 मध्ये तो म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे माझ्याजवळ वेतन आहे. प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणे माझ्याकडे वेतन आहे. यस, तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त वेतन देणार आहे, पगार देणार आहे, सॅलरी देणार आहे. आणि जे करणार नाही त्यांना काय, आपल्याला माहिती आहे, ज्यांना करणार नाही, जो आळशी आहे, जे आपले पुरून ठेवतात, त्यांना फटके पण मिळणार. हे विसरू नये आपण. प्रत्येकाला ज्याला ख्रिस्त कळालेला आहे त्याला वेतन दिलं जाणार आहे, म्हणजेच त्याचा मुकुट देखील दिला जाणार आहे. आणि त्यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे की येशू ख्रिस्त गेला, येशू ख्रिस्त अंतराळात गेलेला आहे, परंतु तिथे त्याने काम थांबवलंय का, नाही. तर 24/7 काम करतो. काय काम करतो आता प्रश्न आहे. तो काम करतो दोन गोष्टीचं महत्वाचं काम आहे. पहिली गोष्ट आहे की तो तुमच्या आणि माझ्या अधर्म आणि पापासाठी रदबदली करतो. प्रेज द लॉर्ड. तो महायाजकीय सेवा करतो. आपलं रक्त घेऊन पित्याच्या जवळ जातो. जेव्हा आपण क्षमेची प्रार्थना करतो, जेव्हा आपण म्हणतो प्रभू मी चुकलो आहे, मी तुझ्या दृष्टिकोनाने अनेक गोष्टी केल्या नाही, अनेक कळत न कळत अपराध मी केलेले, प्रभू तुझ्या न आवडणाऱ्या गोष्टी केल्यामुळे मी तुझी आज्ञा मोडलेली आहे, प्रभू तुम्हाला क्षमा कर, तुझ्या रक्ताच्या द्वारे धु. त्यासमय प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या समोर उभा राहतो, एक महायाजक म्हणून उभा राहतो आणि तो त्याचं स्वतःचं रक्त सादर करत म्हणतो, पित्या ह्याच्या पापासाठी मी ऑलरेडी फटके सहन केलेले, हे बघ परम पवित्र रक्त, आणि या रक्ताच्या द्वारे त्याला शुद्ध कर. प्रेज द लॉर्ड. त्याला तू क्षमा कर. आणि पित्या जेव्हा त्या जिवंत तारलेल्या येशूच्या शुद्ध रक्ताकडे बघतो तेव्हा आमच्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, कारण की जर ते कार्य झालंच नाही तर आम्ही हम मिलेंगे बादलों पे भूल जाने का, वो होणे नाही वाला. कारण की तो बादलोमध्ये पवित्र लोकच घेतले जातील, संत म्हटले गेले, बाकीचे इतर कोणाला संधी नाही. आणि त्या कार्यासाठी निरंतर येशू ख्रिस्त न थकता काय करत आहे, आम्हासाठी रदबदली करत आहे. नंबर 2, तो एक गोष्ट आणखी म्हणतो की माझ्या पित्याकडे राहण्याचे पुष्कळ जागा आहे. नसतं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगले, मी जातो, जागा तयार करतो, आणि जागा तयार केलं म्हणजे मी परत तुम्हाला येऊन घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशू ख्रिस्त एका बाजूला काय करत आहे, महायाजकीय प्रार्थना रदबदली करत आहे, तर दुसऱ्या बाजूला तो तुम्हा आणि माझ्यासाठी नवीन यरूशलेम, ज्याला सियोन देश आपण म्हणतो, सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे अपने देश, ते सियोन देश देखील तुमच्या आणि माझ्यासाठी तयार करते. प्रेज द लॉर्ड. येशू काम करत आहे आणि शिष्य झोपलेले आहे. नाही चालणार असं, हे चालणार नाही, कारण की हे लोक शिष्य म्हणण्याच्या पात्रतेचे नाही. आज कृपेचा काळ आहे, तो संधी देत आहे, परंतु तो ही इज कमिंग बॅक, तो येत आहे परत. तो जेव्हा परत येत आहे तर तो काय करणार आहे, त्याच लोकांना घेऊन जाणार आहे ज्यांनी त्याचं आज्ञापालन केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की आता हे निसर्गामध्ये झालेले बदल, या सर्व काही चेंजेस आम्हाला सांगत आहे की येशू लवकर येत आहे. येशू लवकर कशावर येते, ढगावर बसून आम्हाला घ्यायला येत आहे. आणि त्यामुळे तुम्ही आणि मी तयार असावं. कोणासारखं तयार असावं, मूर्ख कुमारी सारखं की शहाणे कुमारी सारखं. मूर्ख की शहाणे, यस. मूर्ख कुमारी पण प्रार्थनाशील लोक होत्या, शहाण्या कुमारी पण प्रार्थनाशील होत्या, परंतु शेवटी कोणाला संधी मिळाली,
शहाण्या. का? कारण की ते शेवटपर्यंत पवित्र आत्म्या म्हणजे तेलाला आपल्याजवळ राखून त्या. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि त्या सामर्थ्यामध्ये निरंतर 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 म्हणजे शेवटला क्षमापर्यंत जायचंय. कारण की एकच गोष्ट लक्षात ठेवा, येशूने पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा जो पाठवलेला आहे तो आला आणि तुमच्या आणि माझ्यावर स्थिरावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्मा काय करत आहे? मंडळीला तयार करत आहे. त्यांनी कृपादान देत आहे. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. आत्म्याची फळे तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला म्हणजे मंडळीला तो तयार करत आहे. कशासारखा तयार करत आहे? शुद्ध आणि पवित्र दाग विरहित वधूसारखा तो तयार करते. आणि ज्या दिवशी येशू परत एक बार रॅप्चर मध्ये तुम्हाला आणि मला मंडळीला घ्यायला येईल तेव्हा पवित्र आत्म्याचं कार्य देखील संपलेलं असेल, तो देखील तुमच्या बरोबर काढून घेतलं जाईल. आलं का लक्षात? पवित्र आत्म्याचं कार्य केव्हा सुरू झालं? पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि केव्हा जगामध्ये संपत आहे? रॅप्चरच्या दिवशी. जो मंडळीची स्थापना कोणत्या दिवशी झाली? पेंटिकॉस्टच्या दिवशी. आणि समारोप मंडळीचा जो आहे तो आहे रॅप्चरच्या दिवशी आहे ना. दोघांचा एंड हा स्टार्टिंग एंड हा फिक्स आहे. आणि यामुळे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आज जेव्हा त्या स्वर्गारोहणच्या दिनीच्या बद्दल तुम्हाला आणि मला शिकवते, तो कमिंग बॅक मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की आत्मा आला आणि आत्मा जाणार आहे. परंतु आत्मा जाण्याच्या अगोदर त्याचा तुम्ही आणि मी लाभ किती घेतो? पवित्र आत्मा मुझे ले जाए येशू के चरणों में, नुसतं गीतेच गातो आम्ही नुसतं गीतेच गातो, परंतु त्याचा लाभ घेत नाही. आणि यासाठी मी हा 6वा 7वा संदेश देऊन पवित्र आत्म्याच्या बद्दल हे सांगू इच्छितो की पवित्र आत्मा तुमचे नेत्र उघडू इच्छितो. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देऊ इच्छितो. पवित्र आत्मा तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात कार्य करू इच्छितो. पवित्र आत्मा अशक्य गोष्टी शक्य करणारा असा सामर्थ्य आहे. आणि ते प्रभू येशू ख्रिस्तावर उतरला, शिष्यांवर उतरला, आज आमच्यावर उतरला. आणि देव म्हणतो मी आज काल आणि युगानुयुग सारखाच आहे. हो, पवित्र आत्मा देखील सारखाच आहे. तो काही कमी जास्त पॉवर त्याची होत नाही, तो सारखाच आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की आगमनाचं स्वरूप. आगमन होणार तरी कसं? कारण की ज्या प्रकारे येशू गेला तर दूत काय म्हणतात तसंच तो परत देखील येणार आहे. आता आगमनाच्या स्वरूपामध्ये 2 टप्पे आहे, लक्षात ठेवा. शिकून घ्या, कारण की हे वारंवार मी शिकवतो. पॉइंट 3, फॉर्म ऑफ अरायव्हल. फॉर्म ऑफ अरायव्हल मध्ये काय होणार आहे हे लक्षात ठेवा. ते 2 टप्पे आहे. आणि हे जर तुम्हाला माहीतच नाही तर तुमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही कशी तयारी करणार? आपण एक्झामचं फॉर्मेशनच आपल्याला माहित नाही, आपली तयारी कशी करायची हे आम्हाला कळणार नाही, तर तो कसं काय होणार? तर फॉर्म ऑफ अरायव्हल यामध्ये आपल्याला बघायचं पाहिजे. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 11व्या वचनामध्ये आत्ताच आपल्याला बघितलं की ते म्हणजे दूत येशूचे ला गेल्यानंतर काय म्हणतात? जसा येशू गेला तसाच तुम्ही त्याला परत येताना बघणार आहे. तुम्ही त्याच्या आकाशात जाताना त्याला बघितलं तसंच तुम्ही येताना बघणार आहात. जाताना कसं बघितलं आपण सांगा बरं? येशूचं एक अलौकिक स्वरूप होतं, बरोबर आहे. येशू त्या समय जेव्हा तो पुनरुत्थित झाला त्यानंतर काय झालं? त्याला दरवाजे अडवू शकत होते का? खिडकी अडवू शकत होते का? दरवाजे ठोकण्याची गरज होती का? नाही. आता तो दरवाजा खिडकीच्या आरपार जाऊ शकत होता, कारण की त्याला पुनरुत्थानाच्या नंतर एक अलौकिक देह प्राप्त झालेलं होतं. त्याचे कपडे हे चमकणारे असे कपडे होते आणि त्या कपड्या सहज तो उतरला गेला. परंतु एक सगळ्यात मोठी गोष्ट जी होती ती ही होती की त्याच्या हातापायाच्या मध्ये खिळ्यांचे व्रण पण होते. हातामध्ये आणि कुशीमध्ये भाल्याचे वण होते. येशू जेव्हा गेला वर तेव्हा त्याच्या हातामध्ये काय होते? खिळ्याचे व्रण होते. कुठून आले? वधस्तंभावर जेव्हा तो अर्पीला गेलेला आहे तेव्हा ते व्रण त्यांनी जे कोणाला दाखवले? थोमाला दाखवले. ये थोमा बघ आणि विश्वासू राहा. तू विश्वासू राहा, कारण की जर तू विश्वासू नाही तर निश्चितच तू पापात सापडणार आणि तुझा नाश होणार आहे. ज्यांनी बघून विश्वास ठेवला परंतु न बघता विश्वास ठेवणार ते धन्य. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी येशूला जाताना बघितलं नाही, निश्चितच येताना आपण बघणार आहोत, परंतु न बघता जे आपण विश्वास ठेवतो ते धन्य. परंतु आज या वचनाच्या द्वारे येशू तुम्हाला दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. हे नुसतं वचन नाही तर पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू तुम्हाला दाखवत आहे की मी कसा गेलो आणि जात असताना
येशू आपण अनेकदा बघितलंय की हात वर करून अनेक फोटो बघितले, ओजस फोटो दाखवले, आणि त्या फोटोमध्ये आपण हे बघतो की तो हळूहळू अंतरात वर गेलेला आहे. तसाच तो येणार देखील आहे, तसाच तो येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी 2 भाग तुम्हाला सांगितले. पहिला टप्पा कोणता आहे? टप्पा नंबर 1 आहे पहिले थेसलोनिकरास पत्र पौलाचं 4था अध्याय. थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय यांचं संत पौलाने त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, आणि त्याकडे आपण पहिले जाऊया आणि त्याचं वचन 16 आणि 17 वाचूया. 4था अध्याय 16 आणि 17. आणि मला आठवड्यातून 1-2दा निश्चितच मयत करताना, फ्युनरल करत असताना हेच वचन वाचावं लागतं. कारण आद्य ध्वनी हर्ष देवदूताचे ते दाखव. आद्य ध्वनी वाणी होत असताना, देवदूताच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिले उठतील. तुतारीचा नाद, तुतारी ओजस ट्रॅम्पोट, आणि त्यानंतर जे नंतर जिवंत उरलेले त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला आणि मला देखील येशू ख्रिस्ताची संधी मिळणार आहे. बघा चित्रात दिसत आहे की देवदूत कशाची वाणी करत आहे? तुतारीचा नाद होत असताना, आद देवदूताची वेणी वाणी होत असताना सर्व कबरा विश्वासणाऱ्याच्या कबरा उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व कबरा नाही, विश्वासनाच्या कबरा उघडणार. त्यामुळे मी कबरेत पुरत असताना लोकांना म्हणतो की प्रभूमध्ये जर हा विश्वास असेल तर ही कबर उघडेल, आणि हा त्या नादाच्या बरोबर. आता त्याच्या शरीराच्या हाडं जातील का? पेटी जाईल का? काहीच नाही. आम्ही कबर पुरत असताना त्यांच्या पूर्वजांच्याच कबरामध्ये, आई वडिलांच्या कबरामध्ये त्याची बॉडी टाकतो. काहीच उरलेलं नसतं तिथे, काहीच उरलं नसतं. एखादा कपड्याचे तुकडे बिकडे सापडतात गठोड्यामध्ये, एका कोपऱ्यात टाकतो आम्ही. आणि पण आता जेव्हा ती तुतारीच्या नाद होईल त्याला एक अलौकिक शरीर प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक जण म्हणतात की किती वर्षाचा असेल तो. आता त्याबद्दल मी पुढचा संदेश तुम्हाला देईन की किती वर्षाचा असायला पाहिजे. 100 वर्षाचा व्यक्ती मेला, 5 वर्षाचा व्यक्ती मेला, 30 वर्षाचा व्यक्ती मेला. कारण की येशू जेव्हा अंतराळात घेतला गेला किती वर्षाचा होता? एज ऑफ 33, 33 वर्षाचा तो होता. त्याबद्दल मी नंतर संदेश देईल. परंतु आज आपल्याला हे करायचंय की येशूला जसं अलौकिक शरीर प्राप्त झालं, तुम्हाला आणि मला देखील एक अलौकिक शरीर प्राप्त होणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातापायाला खिळे नसणार, लेकिन येशूच्या हातापायाला खिळे होते. परंतु तुम्हाला आणि मला सर्वात प्रथम जे मेलेले आहे ते हळूहळू अंतरात घेतले जाणार. रॅप्चर, ओजस रॅप्चर. आणि ते हळूहळू वर 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 जाणार आहे. आणि ते वर जात असताना त्यांचं स्वागत करण्यासाठी कोण ढगावर बसलेलं उभा राहील? प्रभू येशू ख्रिस्त. येशू आएगा बाद लो पर. आताच आपण गीत गायलं, हम भी देखेंगे जिन्होंने उसे छेदा देखेगा सारा जहां. सेकंड कमिंग येशू नुसतं. आणि त्यानंतर या पहिल्या अरायव्हल मध्ये आपल्याला दिसेल, ज्याला रॅप्चर म्हटलेलं आहे, तिथे एक वचन घेतलंय की असे अंतराळात घेतले जावं. इंग्लिशमध्ये म्हणतात कॉटअप, लॅटिन म्हणते रॅप्चर म्हणतात. कॉटअपचा अर्थ आहे लॅटिन मध्ये रॅप्चर, आणि रॅप्चर वरून हे शब्द आलेला. पवित्र शास्त्रामध्ये रॅप्चर किंवा लोकांतरण हा शब्द आहे मराठीमध्ये, हा कुठेच वापरला नाही, पण कॉटअप शब्द आहे. आणि त्यामुळे ते सर्वजण उचलले. त्यानंतर हे सर्व मेलेले वर गेले. त्याच्यानंतर कोणाची? मग आपण मंडळी जे आता खाली आहोत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळीमध्ये किती लोक जातील मला सांगता येत नाही, कारण की जर लोकसंख्या कमी, मंदिरात यायची तयारी नाही, ते मंदिरातच त्यांना यायची तयारी नाही, ते स्वर्गाचे स्वप्न विसरूनच जातो. मी गातच राहतो, हम मिलेंगे बाद लो पे, नाही मिलने वाले बाद लो के ऊपर. कारण की तयारच नाही लोक, मंदिरालाच यायला तयार नाही. स्वर्गामध्ये कुठे तुम्ही विचार करता? विसरून जायचं ह्या गोष्टी. लक्षात ठेवा. मी परत एक वार सांगते, कोणत्याही व्यक्तीला ज्याला देवाच्या बद्दल ओढ नाही, निश्चित त्याच्याबद्दल प्रीती नाही, त्याच्यासाठी वेळ नाही, येशू त्यावेळेस तुम्हाला आणि मला वर घेईल, कशी अपेक्षा करू शकतो आपण? नाही, फार कठीण येते. कारण की हिशोब घेतला जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही शेवटला क्षणी मी प्रायश्चित करेल, मी असं करेल तसं करेल. अरे पण आयुष्यभर तू येशूला ओळखत होता, का नाही केलं ते? हा येशू प्रश्न विचारलाच ना तुम्हाला. म्हणा काय तुझं हिशोब केलेला आहे? सगळं पुरूनच ठेवलेलं आहे ना तू, सगळी घाणच आहे ना तुझ्या आयुष्यामध्ये. मग कसं तू स्वतःला पवित्र म्हणून वर घेण्याचा विचार करू शकतो? असो. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की हे पहिलं आहे. त्यावेळेस सगळे लोक, पहिले मेलेले, मग जिवंत लोक
वर जातील. आणि वर गेल्यानंतर हे आहे रॅप्चर. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त ढगावरूनच परत निघून जाईल. ढगाच्या खाली तो येणार नाही. आपण पहिले हेवन, फर्स्ट हेवन, सेकंड हेवन, थर्ड हेवन बघितलेलं आहे, त्यामुळे वेळ नाही, एवढा वेळ घेणार नाही. परंतु दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सेकंड कमिंग, ओजस सेकंड कमिंग, आणि त्याच्यामध्ये आपल्याला घोड्यावर येशू ख्रिस्त दिसत ना. आता आपल्याला काय केलं, वर गेल्यानंतर प्रत्येकाला घर मिळेल, प्रेज द लॉर्ड, नवीन यरूशलेम मिळेल, आणि परत एक वार आपण खाली येणार आहोत. कोणाबरोबर येणार आहोत खाली? प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर. हे येशूचं सेकंड कमिंग आहे, येशूचं परत आगमन आहे, पुनरागमन आहे. आणि त्यावेळेस येशू काय करणार, पृथ्वी सर्व काय टळून जाणार आहे, आणि नवीन यरूशलेम मध्ये तुम्ही आणि मी राज्य करणार आहोत. आणि त्यावेळेस आपल्याला दिसल, वरून आपण बघणार आहोत, हम तो है ऊपर आणि बाकीचे सगळे नीचे. खाली राहिलेल्या लोकांसाठी काय आहे, वाचले तर ठीक आहे, नाही तर अग्नीचा सरोवर तयार आहे. द लेक ऑफ फायर इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे. अग्नीचा सरोवर मध्ये ते लोक टाकले जाणार आहे. पांढऱ्या सिंहासनाच्या समोर त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. त्यांच्या पापाचं निश्चितच ते मोबदला त्याला मिळणार आहे. आणि अग्नीचं सरोवर लेक ऑफ फायर मध्ये ते सगळे लोक टाकणार आहे. आणि आम्ही वरून हळूहळू येशू बरोबर खाली येणार आहोत. येशू कशावर आहे आता बघा, घोड्यावर आहे. आता तो राजा का राजा, प्रभू का प्रभू म्हणून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे सेकंड कमिंग. आणि त्यावेळेस दिसत आहे की पहिल्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घ्यायला येत आहे, ते बादलों पर रहेगा. परंतु दुसऱ्या वेळेस जो येईल तेव्हा एक वचन वाचूया, त्यावरून तुम्हाला आणि मला कळल. आणि ते वचन आहे जकर्या याचा 14वा अध्याय आणि वचन 4. जकर्या 14:4 याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि त्या दिवशी यरूशलेमाच्या समोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर त्याचे म्हणजे ख्रिस्ताचे, मसीहाचे पाय लागतील. ही घोषणा जवळपास येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर संदेश जकर्याने केली, की जसं तो जैतुनाच्या डोंगरावरून वर गेला तसंच तो जैतुनाच्या डोंगरावर परत येऊन तिथे त्याचे पाय लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम दुभागून एक मोठे खोरे निर्माण होणार. आणि 5व्या वर्षाच्या शेवटी त्यांनी लिहिलेलं आहे की परमेश्वर माझा देव तू समके तुझे सर्व भक्त देखील परत येणार आहे. वाचला 5व्याच्या शेवटी, अंडरलाईन करा, हायलाइट करा. परमेश्वर माझा देव येईल आणि तुझ्या समगमे तुझे सर्व भक्त देखील पृथ्वीवर परत येणार आहे. हे अभिवचन, याची कोण वाट बघत आहे? यहुदी पण वाट बघते आणि आम्ही देखील वाट बघत आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परंतु यहुदी लोक रॅप्चरच्या बद्दल त्यांना ते अज्ञानी आहे. त्यांना वाटतं सेकंड कमिंगच होणार आहे, परंतु त्या अगोदर रॅप्चर होणार आहे आणि मंडळी अंतरात घेतली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की प्रभू येशू ख्रिस्ताचा परत आगमन होत असताना जे सेकंड कमिंग आहे, त्या समय जसं जैतुनाच्या डोंगरावरून तो वर गेला तसं जैतुनाच्या डोंगरावर तो पाय ठेवल. आणि त्या समय त्याच्याबरोबर कोण येणार आहे? त्याचे सर्व भक्त, म्हणजे तुम्ही आणि मी, जे अंतराळात घेतले गेलेलं ते देखील परत येणार आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटला मुद्दा मी घेतो आणि संपवतो. आणि त्या समय फॅमिली रियुनियन इन हेवन, फॅमिली रियुनियन इन हेवन. आपले पुष्कळ जो कबरेमध्ये आहे, आपले पुष्कळ लोक मरण पावलेले आहे, आजी असतील, आजोबा असतील, नात, आपले मुलं बाळ किंवा पत्नी, जे कोणी गेलेले आहे, आता या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जेव्हा आपण वर घेतले जाऊ, आपली आणि त्यांची भेट होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही मोठी आशा आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि त्याचं वचन आम्हाला सांगतं की इतरांसारखे शोक करू नका, रडू नका. ज्यांना आशा नाही त्याच्यासारखे रडू नका, कारण की पहा, परत एक वार तुझ्या प्रियजनांची भेट होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त वर जात असताना तुम्हाला आणि मोठी मोठी आशा देऊन गेलेला आहे. आणि ती आशा ही आहे की तुझ्या आणि माझ्या प्रेषितांचे कृत्य यामध्ये आपण 16वा अध्याय 31 वचनामध्ये. परंतु प्रश्न हा आहे 16:31 मध्ये की प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट, तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. अरे तू तारला गेले पण तुझ्या घराण्याचा नाश झाला तर तुझी आणि त्याची भेट होणारच कशी? मी नेहमी फ्युनरलच्या वेळेस हेच म्हणतो की ह्या खड्ड्याच्या जवळ आपण उभे आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, की
तुम्हाला जे झोपी गेले त्यांची संधी संपली. तो काही आता करू शकत नाही. जर त्याने विश्वास ठेवलेला आहे, जर त्याने येशूमध्ये चाललेला आहे, शेवटापर्यंत तो येशूच्या विश्वासात टिकलेला आहे, त्याचा तारण झालेला आहे, तर तो उठेल. नंबर 2, जरी तो तारलेला असला आणि वर घेतले गेला, पण तुमचं काय? तुमचं काय? तुम्ही जर तारलेले असाल तरच तुमची आणि त्याची भेट होणार आहे, नाही तर विसरून जा. आणि त्यासाठी येशू ख्रिस्त कोणाच्याकडे गेलेला आहे? येशू ख्रिस्त जेव्हा जक्क्याला भेटलेला आहे, तर जक्क्याला येशू ख्रिस्त काय म्हणतो? मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं जक्क्याला तारण द्यायचं नव्हतं. हो प्रियांनो, आज आपण इथे एकटे एकटे जरी बसलेलो असलो, परंतु देवाची ही इच्छा नाही. परमेश्वर जो आहे, देव आहे, तो घराण्यांचं तारण करतो. प्रेज द लॉर्ड. पिढ्यांना आशीर्वाद देतो. हो पित्या, का देतो? कारण की त्यांची आमची भेट होणार आहे. तुमच्या घरातले काही लोक जे तारलेले आहे, त्यांनी वर जावं आणि बाकीच्या लोकांनी नरकात जावं, हे कोणालाही आवडणार नाही. आज आमचा मुलगा, आमच्या घरातले कन्या काही दिवस बाहेर अंधारात गेले, कुठेतरी वेळ झाला, तर आपण चिंतेत आणि काळजीत पडतो. प्रियांनो, एक लक्षात ठेवा, तेव्हा काय होणार? तो श्रीमंत व्यक्ती म्हणतो माझे 5 भाऊ आहे, जाऊन त्या लाजराला सांग की त्यांना सुवार्ता. परंतु नाही, अब्राहम म्हणतो नाही, तिथे मोशे आणि पुष्कळ संदेश त्याचं त्याने ऐकावं. हो प्रियानो, आज परत एक बार परमेश्वरचा हेच म्हणत आहे की ते गेले आहे, ते गेले. जे स्वर्गात जातील, अधोलोकात जातील किंवा सुखलोकात असतील त्याची आम्हाला माहिती नाही. परंतु एकच लक्षात ठेवा, जर ते सुखलोकात असतील आणि तुम्ही तारलेले आहात, तर तुमची आणि त्याची भेट होणार, ज्याला रियुनियन म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हर्ष, रियुनियन. लोक भेटत आहे एकमेकांना, आणि त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्हाला आणि मला आपल्या लोकांना कुठे भेटायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जर ते स्वर्गात गेले तर मग आपण स्वर्गात जायला पाहिजे, आणि ते नरकात गेले तर फिर प्रॉब्लेमच नाही. मग काय, माझा भाऊ माझी बहीण सगळेच खाली आहे, तर मग मी कशाला जाऊ वर, तर मी पण जातो खाली, असं विचार करणारे असू शकतात काही. एन्जॉय करेंगे, नरक में बहुत एन्जॉय करतो. आयुष्यभर एन्जॉय केलं, नरकात आम्ही पूर्ण घरानं, मी आणि माझं घराणं तर नरकातच जाईल, असंच काही लोकांनी जर ठरवलं असेल तर त्यासाठी देव काही करू शकत नाही. आज परत एक वार प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला हे म्हणत आहे, आणि त्या एसेन्शियल डेच्या दिवशी, त्या स्वर्गारोहण डेच्या दिवशी, शेवटला मुद्दा संपवत असताना मी परत एक बार तुम्हाला सांगू जायचं की तुमको हमको हम मिलेंगे. कहा मिलेंगे? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. जे लोकांचं काय झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला माहित नाही, जे गेले पुढे त्यांचं तारण झालं की नाही झालं, परंतु प्रभू माझं आणि माझ्या बरोबर असलेल्या लोकांचं तू तारण कर. प्रेज द लॉर्ड. हा, येशू ख्रिस्त जक्काच्या घरी गेला आणि तो म्हणतो आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे, कारण की हा देखील अब्राहमाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा देखील अब्राहमाचा पुत्र आहे, कारण की अब्राहम कुठे आहे? तो सुखलोकामध्ये आहे. भिकारी कुठे आहे? तारलेला भिकारी अब्राहमाच्या जवळ आहे. आज तुम्ही आणि मी कुठे आहो? तुम्हाला आणि मला जर भेटायचं आहे, तुम्हाला आणि मला जायचं आहे, सकुटुंब जर जायचं आहे, सकुटुंब जर प्रभूमध्ये त्या स्वर्गीय आनंदाचा लाभ घ्यायचा आहे, तर आज आपल्या तारणाची खात्री करा. कन्फर्मेशन ऑफ सॉल्वेशन, याची खात्री करा. आणि जर तुम्हाला खात्री आहे तरच त्या गोष्टीचा ऍडव्हान्टेज किंवा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा पूर्ण घराला तारण प्राप्त झाले, आपल्या घरामध्ये काही पापात असतील, शापात असतील, दुष्टाईत असेल, आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, कारण की तुमच्या प्रार्थना, पवित्र आत्म्याच्या भरून गेलेली प्रार्थना, लोकांचे हृदय बदलतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बदलणार नाही. आपण थीम आपल्या चर्चची हिस्ट्री, बलाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध दिला, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हो, तुम्ही काही नाही करणार, परंतु तुम्हाला झटावं लागल, मेहनत करावी लागल, प्रयत्न करावे लागल. कार्य आत्म्याच्या द्वारे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. खरं तर कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, आणि त्या सर्वांची जबाबदारी कोणच्यावर आहे? तुमच्या आणि माझ्यावर आहे. तुमच्या आणि माझ्यावर. तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. तुम्ही एकदा त्याला खायला किंवा प्यायला किंवा अनेक गोष्टीमध्ये कमी द्या, परंतु तारणाच्या बद्दल जागरूक रहा. नहीं वो तो ऐसा इधर ताड़ी वाला रोड में तो ऐसा रहता, वो तो ऐसा है वैसा है, वो तो ऐसा, अरे वैसा वैसा सगळं विसरा. देव हिशोब विचारेल तुम्हाला, किंवा तुमचं देखील त्या तारणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. एकच लक्षात ठेवा, तुम्हाला गुडघ्यावर रडणं गरजेचं आहे की प्रभू, माझा भाऊ, माझी बहीण, माझे शेजारी, माझ्या दारात पडलेले लोक, प्रत्येक व्यक्ती मला तू दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हा,
श्रीमंताला म्हटलं तुझ्या दाराशी तो पडलेला होता, परंतु त्याचा लाभ घेतलेला नाही. आणि जर ते आहे तुमच्या प्रार्थना, कळकळीचे शेवट क्षणापर्यंत केले गेले प्रार्थना, हे सर्व काही शक्य करत तुमच्या घरामध्ये तारण येईल. प्रत्येकाला प्रभू बदलल. आणि बदललेले लोक आपण चित्रामध्ये बघत आहे, एकमेकांना केव्हा भेटणार आहे? रॅप्चरच्या समय भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले मेलेले ते वर जातील, खाली मग आपण हळूहळू वर जाऊ, आणि वर गेल्यानंतर मग ते आणि मी आपण भेटणार आहोत. प्रेज द लॉर्ड. एक मोठा आनंद ते की मी, माझे पूर्वज, मी, माझे लेकरं हे सर्व प्रभूमध्ये खरोखराचा आनंद करत आहे. आणि त्यामुळे तो विचार, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करतील, तेव्हा त्याचा लाभ घेतील. प्रेज द लॉर्ड. नुसतं आपण घरामध्ये पार्टी लावून मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार. यस, ती पार्टीच्या बरोबर तुमच्यामध्ये ती कृती दिसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कृतीसाठी आज आपण प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो, मी जातो खरा, पण तो तुम्हाला एकटं सोडणार नाही. पवित्र आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि मग तुम्ही यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्ष आहे. पृथ्वीच्या शेवटापर्यंत आपण निघालेलो आहोत, पण घरामध्येच नाही तर काय है ना. आजूबाजूला आपण सगळीकडे बोलत आहे, पण घरामध्ये नाश दिसत आहे. त्याचं काय? आणि याची जबाबदारी आपल्या घरापासून सुरू करा. आणि ते केलं शिष्यांनी नुसतं काही लोक जिंकले नाही, राष्ट्र जिंकले. प्रेज द लॉर्ड. या सर्व सेंट लोकांनी राष्ट्र जिंकले. तुम्ही आणि मी काय जिंकत आहोत? कारण की याचा हिशोब प्रभू आज तुमच्या आणि माझ्याकडे घेणार आहे. आणि जर तो घेणार आहे तर तुम्ही आज जाणून घ्या, हे रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. हे कशाचं रहस्य आहे? येशूच्या स्वर्गारोहणाचं, द डे ऑफ एसेन्शन, ह्याचं रहस्य आहे. आणि या दिनी जर आपण रहस्य जाणलं तर आपण तयारीला लागूया की ज्या प्रकारे येशू गेला तसं मला देखील जायचं आहे. कधी जायचं आहे? शिष्याने विचारलं. येशू म्हणाले, ते मी सांगू शकत नाही, परंतु तो वेळ समीप आलेला आहे, हे तुम्ही आणि मी जाणून घ्या. आणि जर जाणून घेतलं तर ह्या 4 पॉईंटकडे आपण लक्ष लावणं अतिशय गरजेचं आहे. पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला आहे, आणि पहिल्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे की आवर रिस्पॉन्सिबिलिटी, आपली जबाबदारी काय आहे. नंबर 2, या दिवशी आपल्याला जर जायचं आहे तर तो कमिंग बॅक, तो परत येत आहे. आणि त्याचे 2 भाग सांगितले, एक रॅप्चर मध्ये आणि त्यानंतर सेकंड कमिंग मध्ये तो येणार. तिसरी मुद्दा हा की फॉर्म ऑफ अरायव्हल, तो कसा येणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो जैतुनाच्या डोंगरावर आपले पाय ठेवून सेकंड कमिंग पूर्ण करणार आहे. आणि शेवटला मुद्दा सांगितला आहे की रियुनियन, फॅमिलीचे रियुनियन, परत एक वार जे पुढे गेलेले आहे त्यांची आणि आपली भेट होणार आहे. आणि या सर्व गोष्टी आपल्याला कशाशी निगडीत दिसतं? येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहण, की मी जातो खरा, तुम्हासाठी जागा तयार करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे मंदिर इथेच राहणार, हे घर इथेच राहणार, ही जागा इथेच राहणार, ही बँका इथे राहणार, पैसा इथेच राहणार, परंतु आम्ही कुठे जाणार? 2 जागा स्थिर आहे. एक तर प्रभू येशूमध्ये आहो, तर स्वर्गामध्ये, पहिले सुखलोक आणि मग स्वर्गामध्ये. नाही तर अधोलोक, आणि अधोलोकांपासून कुठे जाणारा रस्ता? द लेक ऑफ फायर, अग्नीच्या सरोवरामध्ये जाणार आहोत. या दोघांपैकी काय निवडायचं? प्रभू तुम्हाला सहाय्य करो. परत एक वार सर्वांना द असेन्शन डेच्या खूप खूप शुभकामना. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. प्रभू धन्यवाद देतो, कारण की आज प्रत्येक वार वचनाच्या द्वारे तो आमची भेट घेतली, आणि ह्यापुढे तिथे आम्ही तयार असणार, जागरूक असणार, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की प्रभू येत आहे, प्रभू लवकर येत आहे. आम्ही तयार असावं. नुसतं आमची तयारी पुरेशी नाही, तर आम्ही साक्ष देणारे व्हावं. हो पवित्र परमेश्वर, आम्ही स्वतःची तयारी करणं पुरेसं नाही. आता समय आलेला आहे की जे प्रभूने आम्हाला दान दिलेलं आहे, आम्हाला कृपादान दिलं आहे, जे तारण दिलेलं आहे, त्यामध्ये आम्ही मुळावत असताना आम्ही इतरांपर्यंत जावं आणि सांगावं. ते माझ्या घरापासून मी सुरू करून आणि शेजाऱ्यापर्यंत, मित्रांपर्यंत आणि जगाच्या शेवटापर्यंत जावं, ही प्रभूची इच्छा आहे. आणि त्यासाठी तो जात असताना आम्हाला द ग्रेट कमिशन दिलेली आहे की तुम्ही जाऊन सर्वांना सुवार्ता गाजवा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घ्या. कारण की पहा, मी लवकर परत येत आहे, आणि पहा, मी पृथ्वीच्या शेवटापर्यंत सदोदित तुमच्या बरोबर राहणार. धन्यवाद असो येशू, कारण की हे आशीर्वाद तो आम्हाला दिले. प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये ऐकणारे जे विकार, आजार, समस्या, अडचण, प्रॉब्लेम, हे सर्वांना घालवणारा येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.